सध्या भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते, पण अद्याप हे लक्ष्य गाठलं गेलेलं नाहीये। मात्र आता अशी एक बातमी समोर आली आहे की जी भारताचं भवितव्यच बदलू शकते। भारताची अर्थव्यवस्था फक्त 5 नव्हे तर थेट 20 ट्रिलियन डॉलर पर्यंत जाऊ शकते आणि हे साध्य होण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही। अंदमानच्या खोल समुद्रामध्ये भारताला कच्च्या तेलाचा प्रचंड मोठा साठा सापडलेला आहे आणि तो मिळवण्यासाठी संशोधनासह त्याचं उत्खनन करण्याच्या तयारीला आता सुरुवात झाली आहे। केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी या संदर्भात माहिती दिली। हा साठा मिळाल्यानंतर भारताच्या ऊर्जेच्या गरजा एका झटक्यात पूर्ण होतील, तर भारताचा जीडीपी एका झटक्यात जवळपास 5 पटीने वाढू शकतो असा देखील अंदाज आहे। भारताच्या अंदमान या निकोबार बेटाच्या जवळपास प्रचंड असे क्रूड तेलाचे साठे सापडलेले आहेत। या प्रदेशामध्ये इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तेलाचे साठे सापडणं ही देशाच्या दृष्टीने अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि त्याचं आपण नक्कीच स्वागत करूया। खरोखर हे जर साठे सापडले आणि त्याचा जर देशाच्या ऊर्जा क्षेत्रात उपयोग झाला तर भारताचं जे 85% इतकं अवलंबित्व आहे आयात क्रूड तेलावरती ते निश्चितपणे संपुष्टात येईल। हे तेलाचे साठे सापडले हे देशाच्या दृष्टीने अत्यंत चांगली गोष्ट आहे, परंतु त्याचा उपयोग खऱ्या अर्थाने देशातल्या अर्थव्यवस्थेला आणि नागरिकांना जर व्हायचा असेल तर हे तेल आणि पेट्रोलियम डिझेल ते यांच्या किमती निर्धारण करण्याचं जे इम्पोर्ट पॅरिटी प्राइसिंगचं धोरण आहे हे धोरण बदलल्याशिवाय याचा फायदा खऱ्या अर्थाने जनतेला होणार नाही असं माझं मत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।